रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही पंढरपूरला बाजार आणायला गेलो होतो तेव्हा हे बघा मी बाजार आमटीचं पॉकेट घेऊन आले होते आणि ह्याच्यामध्ये 1 लिटर पाणी ओतलं तरी पण चालतंय. आणि हे प्रीमिक्स असं आहे बघा, आतमध्ये हा मसाला आहे बाजार आमटीचा. आणि ह्या प्रीमिक्समध्ये आपलं घरगुती तिखट वगैरे काही नाही टाकलं तरी पण चालतं. आणि एका कढईमध्ये तेल ओतलं, मी कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये आणि मी लगेच बाजार आमटी बनवायला चालू केली होती. कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे बाजार आमटीचं प्रीमिक्स होतं ते टाकलं मी आणि मिक्स करायला लागले बघा. आणि आज दीदी येणार होती, तिच्यासाठी बाजार आमटी बनवायची होती. आणि छान प्रीमिक्स तेलामध्ये भाजल्यावर थोडंसं मी पाणी टाकलं. सगळं प्रीमिक्स पाण्यामध्ये मिक्स झालं आहे बघा. 10 ते 15 मिनटं लागतात बाजार आमटी शिजायला. आणि आजपासून आमच्या गावची यात्रा सुरू झाली. 26 तारखेला आमचा देव विजापूरला गेला होता आणि आज 1 तारीख आहे. आज देव रिटर्न येणार आहे आणि उद्या आमच्या देवाची यात्रा आहे, आमच्या गावची यात्रा आहे. यात्रेमुळं आमच्या घरी सगळे पाहुणे यायला चालू झाले होते. माझे दीदी दादा सगळे आलेत पुण्यावरून. मामा मामी आत्या सगळे यायला लागलेत. आणि हा जो मी लसूण सोललाय तो धपाटी बनवण्यासाठी सोललाय बघा. धपाटी बनवायचे असतात आज. बाजार आमटी बनवून झाली होती बघा. किती छान तर्री आली आहे बाजार आमटीला. बाजरीच्या भाकरीसोबत जर बाजार आमटी खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते. आणि किती छान कट आलाय बघा, किती छान दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. म्हणून आम्ही सारखं जेव्हा बाजार आम्ही आणायला जातो तेव्हा बाजार आमटीचं पॉकेट घेऊनच येतो. कारण की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज कोण खात नाही, त्यासाठी आम्ही पनीर वगैरे असं सारखं काही ना काहीतरी आणतो. आणि मी धपाटा बनवायची तयारी चालू केली होती बघा. कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, लसूण ह्या सगळ्याचा मी ठेचा बनवून घ्यायला लागले आता. आणि हे सगळं मी बारीक करायला लागले बघा. आणि धपाट्यामध्ये आपण जेवढं जास्त लसूण टाकतो तेवढीच धपाट्याला खूप छान टेस्ट येते. आणि सगळा ठेचा बनवून मी पिठामध्ये टाकायला लागली बघा. सगळं पीठ व्यवस्थित मी चाळून घेतलं होतं धपाटी बनवण्यासाठी. वरून थोडीशी हळद, ओवा, मीठ हे सगळं टाकून आता मी हे पीठ मळून घेणार आहे. ठेचा हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागले बघा मी. स्वयंपाक लवकर बनवून आम्हाला आमच्या देवाकडे जायचं होतं. हे धपाट्याचं पीठ मळून फक्त आईला मी देणार होते, कारण की धपाटे आणि भाकरी आई बनवणार होते. आणि मी हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पीठ देखील मळून घेतलं होतं. आणि आईने लगेच धपाटे बनवायला चालू केले बघा. धपाटे आम्ही चुलीवर बनवत होतो, कारण चुलीवर बनवलेली धपाटी खरंच खूप टेस्टी असतात. आणि आईने धपाट्यावर थोडंसं तेल टाकलं बघा आणि त्याला छान असं होल बनवून घ्यायला लागली आई. धपाट्याला होल असतेच. आणि तवा पण छान तापला होता. आईने धपाटी बनवायला चालू केली आणि तव्यामध्ये टाकलंय पण धपाटं बघा. आणि छान तेल लावून घ्यायला लागले आणि धपाटं भाजून घेते बघा. किती छान चुलीवर धपाटं भाजते बघा. एकदम छान कडक कडक होतं. त्याच्यासाठी आम्ही चुलीवर धपाटे बनवायला लागलो होतो. आणि आईनं धपाट्याला छान असं तेल लावून घेतलंय आणि बघा किती छान धपाटं भाजले, एकदम कडक झाले. आणि आई अशी करत सगळी धपाटी बनवून घ्यायला लागली होती. आणि आम्ही धपाटे बनवत होतो. माझं आणि आईचं धपाटे बनवायला चालू होतं. आणि तेवढ्यात माझ्या चुलता चुलती पण आले होते आणि त्यांच्यासोबत छान गप्पा मारत मी आणि आई धपाटे बनवत होतो. दीदी दादा तर आधीच आले होते. आणि सगळा स्वयंपाक बनवून आम्ही आमच्या देवाकडे जाणार आहे, त्याच्यासाठी स्वयंपाक लवकर बनवायला चालू आहे बघा. आणि छान धपाटी सगळी आमची बनवून झाली होती बघा. किती छान दिसत आहेत धपाटी. आणि खायला पण खरंच खूप टेस्टी झाली होती. सगळ्यांना मी दिलं पण होतं आणि मी पण खायला घेतलं होतं धपाटं. आणि माझ्या चुलत्याच्या मुलाला, माझ्या छोट्या भावाला मी दिलं होतं बघा धपाटं खायला. आणि त्याचं रिॲक्शन बघा आता. सगळे धपाटे बनवून झाल्यावर आईने लगेच भाकरी बनवायला चालू केलं होतं. आणि चुलीवरच आई भाकरी बनवायला लागली आहे बघा. छान असं भाकरीला पाणी लावले आणि भाकर पलटी करायला लागली आई. आणि बघा भाकर किती छान भाजली. चुलीवर खरंच खूप छान स्वयंपाक होतो. सगळ्या भाज्या मी गॅसवर बनवून घेतल्या होत्या. वरण भात पण बनवलं होतं आणि बाजार आमटी, धपाटी आणि भाकरी फक्त चुलीवर बनवलं होतं आम्ही.